संध्याताई तुमचं स्वागत करते इथे आणि इशाताई तुमचं पण स्वागत आणि माझ्या जमलेल्या इथे सर्व बहिणींचे खूप खूप स्वागत आहे. समजून घेतोय आता 10वी 12वीच्या एक्झाम्स आहेत तर वेळ होतोय कोणाला पण प्रत्येक वेळी थोडंसं टायमाचं तुम्ही पण ध्यान ठेवा. ते लोक ऑन टाइम येतात तर आपण सुद्धा ट्राय करूया की ऑन टाइम येण्यासाठीचं. आणि जसं आपल्या दोन्ही ताई आपल्याला आता मार्गदर्शन करतील आपण पण आपलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण त्यांची शक्ती वाढवूया आणि त्यांचे मार्गदर्शन देतील तसं आपण त्यांच्यासाठी काम करूया. थँक्यू. महिला कांग्रेस राहुल जी के आगमन के लिए बहुत बेसब्री से इच्छुक है क्योंकि उनकी तैयारियां शुरू हो चुकी है. मेरे हर जिला अध्यक्ष जिला की मीटिंग तालुका की मीटिंग हम लोग की शुरू हो गई है. हम महिलाओं को राहुल जी से जब राहुल जी पधारेंगे मुंबई में महिलाएं आपको बड़े तादाद में दिखेगी उनके वेलकम करते टाइम. और हमारा एक ही स्लोगन होगा, नारी न्याय हम तैयार हैं. घरं चालवणं कठीण झालेले. जेव्हापासून भाजप सरकार देशामध्ये आले आहे, महागाई खूप वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढले, युवक बेरोजगार झाले, शेतकरी हवालदिल झाला. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी काय करावं आणि काय करू नये असा प्रश्न महिलांसमोर आहे. आज देशामध्ये महिलांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढलेले आहे. बघा, महाराष्ट्राचा जर रेशो बघितला तर 400 450 हजार महिला गायब आहे महाराष्ट्रातून. तर मला सांगा, सरकार करते काय? सरकारचं काम काय? सरकार न्याय महिलांना देऊ शकत नाही. निर्भया फंड केंद्राचा काय झाला? कुठं गायब झाला? परंतु कोणीही बोलायला तयार नाही. महिला बोलल्या तर त्याला उत्तर द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये या देशाला जर कोणी वाचू शकत असेल तर काँग्रेसच वाचू शकतं आणि त्यामध्ये महिला काँग्रेस. आज आमच्या ऑल इंडियाच्या ज्या प्रेसिडेंट अलका लांबाजी यांनी 5 महिलांसाठी कायदे कडक झाले पाहिजे यासाठी आज देशभर प्रत्येक राज्यामध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. मागच्या महिन्यात सुद्धा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. नारी न्याय घेतोय. नारी न्याय राहुलजीची ही यात्रा सुरू केली आहे. राहुलजी काँग्रेस नेहमीच हा महिलांच्या बाजूनी राहिलेला आहे, परंतु भाजप सरकार जे महिलांची पिळवणूक ज्या पद्धतीने करते, आज त्यांचं शासन महाराष्ट्रामध्ये आहे. पुणे सारख्या ठिकाणी ड्रग्स येते कुठून? गुजरातवरून. तुमचे काय डोळे बंद आहे का? डोळे फुटले तुमचे, दिसत नाही? युवकांच्या हाताला काम द्यायचं नाही यासाठी तुम्ही ड्रग्स सप्लाय करता का? हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. दिशाभूल करण्यासाठी हे सर्व चाललेलं आहे असं आम्हाला नाही, जनतेला सुद्धा वाटायला लागलाय. आज एका मुलीला तुम्ही 15 दिवस पर्यंत एका हॉटेलमध्ये डांबून ठेवता. मला सांगा, काय करतं शासन? आणि त्यासाठी कडक कायदे झालेच पाहिजे, अन्यथा लोक रस्त्यावर उतरून यांना मारल्याशिवाय राहणार नाही. आज कुठं गेली चित्रा वाघ? कुठं गेली स्मृती इराणी? का प्रश्न उचलत नाही? जेव्हा 400 रुपये सिलेंडर होतं स्मृती इराणी नाचत होती. आज 1000 रुपये पार करतायत तर स्मृती इराणी एक शब्द बोलायला तयार नाही. आज एका मुलीला 15 दिवस पर्यंत हॉटेलमध्ये ठेवते. आता चित्रा वाघ यांना काही दिसत नाही का? परंतु एखादीने जर छोटेसे कपडे घातले तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर नाचवता, परंतु एखाद्या मुलीवर जर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही वाचा फोडत नाही. याचाच अर्थ भाजपमध्ये गेल्यानंतर महिलांचे मन हृदय हे दगडाचे झाले. मी तर सांगते की भाजपमध्ये महिलांनी जाऊच नाही, कारण ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होत नसेल त्या ठिकाणी महिलांनी जाऊ नये ही माझी त्यांना रिक्वेस्ट आहे. त्या मग चित्रा वाघ असो की कोणीही असो, मी त्यांना इथून सांगते, आज महिला काँग्रेसमध्ये या, आम्ही तुमचा मान सन्मान करू. त्या ठिकाणी तुमचा कुठलाही मान सन्मान होत नाही. आज जर महिलांवर अशा अत्याचार होत असेल आणि तुम्हाला दिलेली स्क्रिप्ट जी असते, मी तुम्हाला सांगते भाजपाला स्वतः बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांना जेवढी स्क्रिप्ट असते तेवढीच बोलावी लागते. काँग्रेसमध्ये असं नाही, स्वतंत्र आहे. आम्हाला कधीही कोणी दडपण आणत नाही आणि आम्ही या ठिकाणाहून त्यांचा निषेध करतो. 16-17 तारखेला राहुलजी या ठिकाणी मुंबईमध्ये येत आहेत. लाखोच्या संख्येने महिला यासाठी तयार आहे, कारण जेव्हा महिलांची फसवणूक यांनी मागच्या वेळेस 2014ला केली, महिला समजून गेलेल्या आहे की त्यांच्यावर अत्याचार, बेरोजगारी आणि महागाई जी वाढवलेली आहे, महिला पुढे येऊन या शासनाला धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पुन्हा सांगतो आहे, महाराष्ट्र महिला काँग्रेस आणि मुंबई महिला काँग्रेस की यांनी स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे आणि हे शासन जे आहे महाराष्ट्रातलं हे बरखास्त केले पाहिजे, ही मागणी आम्ही करतो आहे. 100% घेणार. महिलांनी जर ठरवलं तर यांना विधान भवनाच्या बाहेर पण पडू देणार नाही.
आज एवढं मोठं सरकार असताना तुम्ही विचार करा, त्यांच्याकडे एक मंत्री नाही महिला करायला. त्यांना तर लाज वाटायला पाहिजे. राष्ट्रवादीतून आलेली महिला त्यांना मंत्री करावं लागली. त्यांच्याकडे एक महिला मंत्री ते करू शकत नाही. इतके महिलांच्या ते विरोधात आहे. आणि आमच्या ह्या महिला विचारा एका आवाजात बाहेर निघू देणार नाही. परंतु काँग्रेसची संस्कृती आहे, संस्कार आहे, त्याच्यामुळे आम्ही चूप असतो. आम्ही सारखं मीडियाच्या समोर येत नाही. याचा अर्थ असं नाही की आम्हाला बोलता येत नाही. आम्हाला सुद्धा बोलता येतं. परंतु काँग्रेसचे ध्येय धोरण, काँग्रेसची संस्कृती ही आम्हाला कुठंतरी थांबवत राहते. आणि आम्ही चॅलेंज घ्यायला तयार आहे.